भारतातील एका शिक्षिकेच्या कामाची नोंद 7 समुद्र पार घेतली गेली। शिक्षण क्षेत्रातला सर्वात मोठा पुरस्कार म्हणून ओळख असणाऱ्या ग्लोबल टीचर पुरस्काराची मानकरी होण्याचा मान मुंबईच्या शिक्षिकेनं पटकावलाय। एकेकाळी झोपडपट्टी भागातील मुलांचं अंधारलेलं भविष्य उज्ज्वल करण्याचा ध्यास घेतलेल्या रुबल नागी यांचं कार्य आज जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलंय। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या दुबईतील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये रुबल नागी यांना ग्लोबल टीचर पुरस्कार 2026 न सन्मानित करण्यात आलं। दुबईचे प्रिन्स हमदान यांच्या हस्ते हा पुरस्कार रुबल नागी यांनी स्वीकारला। नागी यांना $10 लाख म्हणजेच 9 कोटी रुपये असं बक्षीस मिळालंय। जगभरातील नेत्यांनी या पुरस्कार सोहळ्यासाठी हजेरी लावली होती। शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट अतुलनीय काम करणाऱ्या शिक्षकाला हा पुरस्कार दिला जातो। ग्लोबल टीचर पुरस्कार 2026 साठी तब्बल 139 देशांमधून 5000 पेक्षा जास्त नामांकने आली होती, ज्यात भारतातील महिला शिक्षक असणाऱ्या रुबल नागी यांची निवड झाली होती। मुंबईतील स्लम भागातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाणाऱ्या रुबल नागी यांचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान सविस्तर पाहूयात। शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ता आणि लेखिका असणाऱ्या रुबल नागी या मूळच्या जम्मू काश्मीरच्या आहेत। काही वर्षांपूर्वी त्या मुंबईत स्थायिक झाल्या। 2 दशकांहून अधिक काळ त्या शिक्षण आणि कला क्षेत्रात काम करत आहेत। शिक्षिकेसोबतच त्या एक उत्तम आर्टिस्ट सुद्धा आहेत। झोपडपट्टीच्या भिंतींवर शैक्षणिक भित्तिचित्र रंगवण्यासाठी रुबल नागी या प्रसिद्ध आहेत। मिसाल मुंबई ही रुबल नागी यांनी भारतातील पहिली झोपडपट्टी पेंटिंग मोहीम सुरू केली होती। या उपक्रमाच्या अंतर्गत मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील 1.5 लाखांहून अधिक घरांना रंग लावून झोपडपट्ट्यांचं रूपच त्यांनी पालटलं, ज्यामुळे परिसर सुंदर आणि स्वच्छ झाला। या उपक्रमाच्या अंतर्गत मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील हजारो भिंती रंगवण्यात आल्या। साक्षरता, विज्ञान आणि गणित, इतिहास यांसारख्या विषयांवर शिकवणारे भित्तिचित्र काढण्यात रुबल नागी यांचा हात कोणीच पकडू शकत नाही। रुबल नागी यांचे रुबल नागी आर्ट फाउंडेशनचे संपूर्ण भारतात 800हून अधिक शिक्षण केंद्र आहेत। या शिक्षण केंद्रांच्या माध्यमातून भारतातील दुर्गम भागात शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुला-मुलींना शिकवलं जातं। झोपडपट्ट्यांमधील गरीब मुलांच्या भविष्यासाठी रुबल नागी यांनी प्रचंड काम केलंय। पुरस्काराला मिळालेले 9 कोटी रुपये वापरून रुबल नागी या एक संस्था सुरू करणार आहेत। ही संस्था गरीब भागातील मुलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देईल। रुबल नागी यांच्यामुळे भारताची मान आज उंचावली आहे। ग्लोबल टीचर पुरस्कार मान पटकावणाऱ्या रुबल नागी या पहिल्याच भारतीय शिक्षिका नाहीयेत। याआधी सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी येथील जिल्हा परिषद शिक्षक रणजित सिंह डिसले यांना 2020 चा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला होता। हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय शिक्षक आहेत। त्यांना पुरस्कारात सुमारे 7 कोटी रुपये मिळाले होते।